नंतर आपल्या सगळ्यांशी बोलतायत माळा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय धैर्यशील भाऊ मोहिते वडील आदरणीय धैर्यशील भैया मोहिते वडील आपल्या सगळ्यांशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांशी संबोधित होत आहेत सन्माननीय धैर्यशील भैया. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शनची धावपळ चालू आहे आणि आज फोडशिरस गावामध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार अर्जुनदादा, फोडशिरस गणाचे उमेदवार सोनालीताई वाघमोडे आणि बांबोर्डी गणाचे उमेदवार ॲडव्होकेट प्रवीण वाघमोडे यांच्या प्रचारानिमित्त स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच नेते मंडळी आणि फोडशिरस जिल्हा परिषद गटातून आलेले आणि आजूबाजूच्या गावातून आलेले माझ्या माळशिरस तालुक्यातील माझा स्वाभिमानी मतदार लोकसभा इलेक्शन पासून काही मंडळी आपल्या तालुक्यात येतात. 75 वर्षात मोहिते पाटलांनी या तालुक्यात काय केलं असा प्रश्न विचारतात. त्यांनी काहीच केलं नाही, आम्ही 5 वर्षात सगळं केलं अशी भाषणं आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत. बाबा आम्ही काही केलं नाही आणि मोहिते पाटलांनी एकट्यानं कधी केलं नाही. जे काही या तालुक्यात मोहिते पाटलांनी उभं केलं ते इथं बसलेले जेवढे मतदार आहेत यांच्या मागच्या पिढीच्या लोकांना घेऊन सरकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी सुरुवात केली. आम्ही एकट्याने नाही केलं. तुमच्या मागच्या पिढीने आमच्या आजोबांना साथ दिली म्हणून सुरुवात झाली विकासाची या माळशिरस तालुक्यामध्ये. जेव्हा या तालुक्यात 3 खासगी कारखाने होते त्या खासगीकरणाच्या विरोधात सभासदांच्या मालकीचा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मालकीच्या संस्था उभा करायचं काम सरकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी केलं. काय काय उभं राहिलं? सहकार महर्षी कारखाना उभा राहिला, शंकर कारखाना उभा राहिला. तुम्ही सगळ्यांनी पैसे नव्हते, घरच्यांचे दागिने गहाण ठेवले. शंकर कारखान्याला पैसा मिळत नव्हता म्हणून सरकार महर्षींनी स्वतःची प्रॉपर्टी जिल्हा मध्यवर्ती बँकेला गहाण ठेवली. मग शंकर कारखाना खासगीचा सभासदांच्या मालकीचा कारखाना झाला. शिक्षक प्रसारक मंडळ उभं केलं, त्यातून हजारो विद्यार्थी शिकतात. आज बांधलिक विद्यालयात अनेक विद्यार्थी शिकतात. इंजिनियर, डॉक्टर झालेत आपल्या या विद्यालयातून. शिवामृत दूध उत्पादक संघ उभा केला, शिवशंकर बाजार उभं केलं, कृषी उत्पन्न बाजार समिती उभी केली, शिवपार्वती शिक्षण संस्था उभी केली, शिवरत्न शिक्षण संस्था उभी केली. अनेक संस्था आहेत अजून छोट्या छोट्या 8-10 संस्था आहेत की सगळ्यांची नावं घेत बसलं तर वेळ जाईल. तर काय उभं केलं? या संस्था उभ्या केल्या. आज सदाशिवनगर कारखाने सभासद किती आहेत? 8,600 सभासद आहेत. अकलूज कारखाने सभासद किती आहेत? 24,000 सभासद आहेत. यांचा ऊस जातोय, यांना डिव्हिडंड मिळत असेल, काही ना काही लाभ या संस्थेच्या माध्यमातून मिळतो. नुसतं कर्मचाऱ्यांची जर संख्या काढली आपल्या संस्थेची तर 4,063 इतके कर्मचारी आहेत, डायरेक्ट कामगार. त्याच्यावर जगणारे कामगार वेगळे, ट्रॅक्टर चालवणारे, पंक्चर काढणारा, ह्या पंपवाले हे वेगळंच, दुरुस्ती करणारे हे सगळंच वेगळं, त्याकडे जात नाही.
4063 कामगारांचा पगार नुसता त्याची उलाढाल होती. ऊसाला भाव मिळणार, दुधाला भाव मिळणार, इतर सगळ्या गोष्टी आहेत, शिक्षण संस्थेत पगार होणार, यातून उलाढाल होते. समृद्धी आली, आपल्या नेते मंडळीने दूरदृष्टी ठेवली, समृद्धी आली. आज तुम्ही रेकॉर्ड काढून बघा, खाजगी शिक्षण संस्था असून सुद्धा माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सगळ्यात जास्त शाळा या सोलापूर जिल्ह्यामध्ये. त्या शिक्षकांचा पगार तर मी मोजतच नाही. समृद्धी आली म्हणून शिक्षण वाढलं, शिक्षण वाढलं म्हणून इथली लोकसंख्या वाढली. 2.5 तालुक्याचा आपला ब्लॉक आहे. 2 तालुके, 1 तालुका होऊन वर 1.5 तालुका होतो, एवढा आपल्या तालुक्याची लोकसंख्या. म्हणून इथं माणसं आली. मामा तुम्ही मार्केट कमिटीचं व्हाईस चेअरमन आहे. मार्केट कमिटीचे नुसते गाळे अकलूजला 292 गाळे आहेत. भाडं किती आहे? 2000 रुपये. अकलूज मध्ये आता भाड्यानं गाळा घ्यायचं म्हटलं तर 30 लाख डिपॉझिट आहे खासगी माणसाकडे. तुमचं डिपॉझिट किती? 1,00,000-1.5 लाख रुपये असेल डिपॉझिट. आज 292 जर गाड्या अकलूज मध्ये असतील, मालक धरून 3 कामगार तर एका गाड्यात असतील उद्योग व्यवसायामध्ये, म्हणजे 1168 लोकांना तिथं रोजगार दिला. नातेपुतेत 156 गाळे आहेत मार्केट कमिटीचे, तिथं सुद्धा 2000 रुपयेच भाडं आहे. नातेपुतेतला 1 गुंठ्याचा रेट किती आहे? 1 कोटी रुपये. आणि खासगी भाड्याने घ्यायचं म्हणलं तर 10,000 ते 15,000 रुपये भाडं आहे. 2,000 रुपयात सर्वसामान्य कुटुंबातली मुलं व्यवसाय करतील. आम्ही काय केलं नाही, एवढंच केलं फक्त 75 वर्षात एवढं केलं, रोजगार दिला. आज सगळ्या ठिकाणची लोक, नातेपुते असेल, अकलूज असेल, माळशिरस असेल, रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून मोहिते पाटील परिवारांनी, सरकार मळशे असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील किंवा आता रणजितसिंह मोहिते पाटील असतील, तुम्हाला सगळ्यांना विचारून सगळ्या गोष्टी केलेल्या. गेल्या 5 वर्षात रणजितदादांनी काय केलं? या माळशिरस तालुक्यामध्ये जवळजवळ 361 कोटीची कामं आणली. मग ते रस्त्याच्या माध्यमातून असतील, यादी वाचायची म्हटलं तर मला 20-25 मिनिटं जातील. नवीन कोर्टाची बिल्डिंग बांधली, वकील लोकांना बसायला जागा नव्हती, सगळी वकील, मोठे वकील झाडाखाली बसायचा तुम्ही. आज इमारत केवढी मोठी झाली, पक्षकारांसहित, वकिलांसहित जज लोकांची सोय झाली. तीच इमारत 30 कोटीची आहे. आपल्याला लायसन काढायला सोलापूरला जायला लागत होतं, पासिंग करायला सोलापूरला जायला. आज आपलं स्वतःचं आरटी ऑफिस आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं ग्रामपंचायत स्तरावरचं कुठलं आरटी ऑफिस आहे तर आपलं आहे. आणि आज अभिमानाने सांगतो आम्ही MH45 आहे म्हणून. राज्यभर सांगता का नाही तुम्ही सगळेजण? तो अभिमान आहे आपल्या नेत्यानं मिळवून दिलेला आपल्याला. MSCBची जवळजवळ 380 कोटीची कामं रणजितदादांनी RDSSच्या माध्यमातून प्रस्ताव तयार केला. सगळ्या पोटऱ्यांना तालुक्यातल्या बोलवलं, प्रत्येक गावच्या पोटऱ्याला बोलवलं, MSCBच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, प्रस्ताव तयार केला, केंद्राकडे पाठवला, केंद्राकडनं मंजूर करून आणला. आज अनेक डीपी, म्हणजे जवळजवळ 400 डीपी आहे. खरं रणजितदादांनी किंवा धैर्यशील मोहिते पाटलांनी किंवा उत्तम जानकरांनी कुठं रील काढली नाही ते डीपीला झेंडा लावताना आणि हे करताना. जानकर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं असेल, विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी 11,000 डीपी उभा केलेत. खरं विजयदादांनी कधी त्या डीपी शेजारी उभा राहून फोटो काढला नाही. कार्यकर्ता आला की फोन लावायचा आणि काम करायची ही पद्धत, उपकाराची जाणीव कधी जाणून बुजून लोकांना करून दिली नाही. विरोधक असू नाही तर आपला माणूस असतो. इलेक्शन पुरतं राजकारण आणि इलेक्शन संपलं की ही जनता, ही आपली जनता आहे, या पद्धतीनं काम केलं. जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना रणजितदादांनी बैठक घेतली. सगळ्यात जास्त अख्ख्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त गावांचा समावेश कुठला झाला असेल तर तो आपल्या माळशिरस तालुक्याचा आहे. 117 पैकी 96 गावं पाणी पुरवठा योजनेत बसली आपली. आणि त्याला निधी किती आला आपल्या तालुक्यात?
156 कोटी निधी आपल्या तालुक्यात आला. मोठी गावं माळीनगर, संग्रामनगर, यशवंतनगर, बोरगाव, निमगाव, फुलशिरस, वेळापूर, पाणी 287 कोटीचा निधी आला. नगरपालिका झालेला मी ते हिशोब तर सांगतच नाही, ते साधारण 2000 कोटीचा निधी आहे. रस्ते, गटर, पाणी पुरवठा यासाठी आलेला. जलसंधारणाची कामं किती झाली? तालुक्यातल्या 68 गावात कामं झाली. ओढ्यावर 18 ठिकाणी बंधारे बांधले. 8,96,00,000 रुपयाचा निधी आला. कुठल्या कुठल्या गावांना फायदा झाला? बाम, कनेर, इस्लामपूर, धर्मपुरी, बोरगाव, चोंडरसवाडी, पणबळी, डोंबरवाडी, कुडूस, वेळापूर. पाझर तलावाचं साठवण तलावात रूपांतर केलं. फडतरी, गुप्तलिंग, जळबावी, कारोंडे, शिंगोर्ली, कोरडवाडी, पिसेवाडी, कुडूस, चाकोरी, नातेपोते, लोणंद, कोणशिरस, सुळेवाडी, मोठेवाडी, येळूर, जाधववाडी, देशमुखवाडी, कोळी या सगळ्या गावांसाठी फायदा मिळवून दिला. रणजितदादांच्या आमदार फंडातून जवळजवळ 10,15,00,000 रुपये आजपर्यंत खर्च झाले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 8,23,00,000 रुपये फक्त गेल्या 2024-25 मध्ये आले. 5 वर्षाचा हिशोब सांगत नाही मी. आणि गेल्या अनेक वर्षाची मागणी होती. खाजगी शेत जमिनी मिळत नव्हत्या. मग शेती महामंडळाला जागा मिळाली पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर आदरणीय रणजितदादांनी पाठपुरावा सुरू केला आणि आपल्या तालुक्यातील सुशील पेकरांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून येळूरला MIDC मंजूर करून आणली. आता त्या MIDCचं काही टेक्निकल कागदपत्र पूर्ण करण्याचं काम चालू आहे. एकदा काहीतरी MIDCच्या ताब्यात ती जागा आली की आमच्या दोघांच्या डोक्यात एक प्लॅनिंग आहे. आम्ही तसा पाठपुरावा मुंबई, पुण्यातल्या, दिल्लीतल्या उद्योगपतींशी बोलायला सुरू केलेला आहे की आपला भाग शेतीशी निगडीत भाग आहे, तर शेतीचे पासून काय उपपदार्थ बनवता येतील का, तशा फॅक्टऱ्या आपल्या तालुक्यात आणता येतील का आणि आपल्या तालुक्यातल्या मुलांना रोजगार काय उपलब्ध करून देता येईल का, या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत. नक्कीच मी 100% खात्रीशीर सांगतो, आधी काही कोणत्या घोषणा करणार नाही, खोटं बोलणार नाही. ज्या दिवशी कुठला उद्योग येणार आहे, पक्क ठरल, त्याच्या सगळ्या सह्या पूर्ण होतील, त्या दिवशी 100% तुम्हाला सगळ्यांना खात्रीपूर्वक सांगेन की हा एवढ्या कोटीचा उद्योगधंदा आणायला लागलोय आणि त्यातून एवढा रोजगार उपलब्ध आपल्या तालुक्यामध्ये होईल. दादा या राज्याचे बांधकाम मंत्री होते. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की पहिला आपला हा नातेपुते पंढरपूर रस्ता केवढा छोटा होता. दादा बांधकाम मंत्री असताना वारी जाती म्हणून 3 पदरी केला. मग तो तुकाराम महाराजांचा असो, ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग असो. जेव्हा दादांना तुम्ही खासदार म्हणून या माढा लोकसभेतनं निवडून दिलं आणि सोलापूरला पंतप्रधानांचा कार्यक्रम होता, गडकरी साहेब पण होते, त्या सभेमध्ये दादांनी तिथंच स्टेजवर गडकरी साहेबांना पत्र दिलं की हे पालखी मार्ग तुम्ही मोठे करा आणि वारकऱ्यांची सोय करा, जनतेची सोय करा, पंढरपूरला येणारे सगळे रस्ते मोठे करा. गडकरी साहेबांनी त्याच सभेत घोषणा केली आणि घोषणा करून आज आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काय फायदा झाला? संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर 624.77 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले. आज त्या सगळ्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर किती पैसे आले? 324.75 कोटी रुपये आले. आता आरोग्यासाठी आपल्याला खाजगी दवाखान्यात जायला लागते, सरकारी दवाखान्यात काही लिमिट पर्यंतच आहे. म्हणून अकलूजचं जे उपजिल्हा रुग्णालय दर्जा मिळालाय ते मोठं करण्याच्या दृष्टिकोनातून 100 बेडचं हॉस्पिटलला जागा मिळवली. आता त्याचा निधीचा पाठपुरावा आदरणीय रणजितदादांनी करतोय. अलीकडे तुम्ही बघताय 4-5 वर्षामध्ये गरिबीमुळे औषध उपचार होत नाहीत, दवाखाना होत नाही. रील निघते, फोटो निघतो, बोलायला लावलं जातं. मोहिते पाटलांनी आजपर्यंत अनेकांचे ऑपरेशन केले. फोटो काढून टाकला का? त्याला करायला लावलं का? नाही. तर आता सांगायची वेळ आली. तरुण पिढीला लागते सारखं ते इंस्टाग्राम लागते, फेसबुक लागते. तुम्ही सगळ्यांनी मला ज्यावेळेस खासदार केलं, खासदार केल्यापासून मी जवळजवळ 37 लोकांचे उपचार केले आणि केंद्राकडून मी 86,15,000 रुपये लोकांना मिळवून दिले. खासगी अकलूजमध्ये नातेपुते माळशिरसमध्ये उपचार करणारे डॉक्टरांना सांगून किंवा त्यांना वेगळ्या वेगळ्या
पद्धतीनं आमच्या धर्मादायी संस्था आहेत तिथून मदत करून ती आकडेवारी सांगत नाही. कारण का एखाद्याला मदत केली, दान केलेलं कधी सांगायचं नसतं, त्याचा गाजावाजा करायचा असतो आणि ती आमची संस्कृती नाही. मागाशी आमदार साहेब बोलले, अर्जुन दादा बोलले डीपीडीसीचा निधी. डीपीडीसीचा कायदा तुम्हाला किती जणांना माहिती आहे? मंत्री महोदय इथं आलते, पालकमंत्री बोलले 1 रुपया देणार नाही. यांनी शपथ खाल्लेली बघितली का तुम्ही? आज पण तर ती रील टाकली. मंत्री महोदयांना शपथ देताना एक शपथ वधवून घेतली जाते. मी आकस बुद्धीनं कुठलं काम करणार नाही, सर्वसामान्य जनतेबद्दल ममत्व बाळगेन, त्यांचं काम करीन अशी शपथ घेतली जाते. खोटं वाटत असेल युट्यूबवर जावा, आपल्या पालकमंत्र्याचं नाव टाका आणि त्यांनी त्या राजभवनावर शपथ घेतलेली ती शपथ काय घेतली बघून घ्या. आणि यांची भाषा बघा. मी अकलूजचा उपसरपंच म्हणून काम केलं, सरपंच म्हणून काम केलं, पंचायत समितीचा सभापती म्हणून काम केलं, झेडपी सदस्य म्हणून काम केलं आणि तुमच्या सगळ्या आशीर्वादाने आज खासदार म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर उभा आहे. जिल्हा परिषद पर्यंत काम करत असताना आदरणीय मोठेदादा मंत्री होते. प्रत्येक ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, झेडपी असो, काही ना काही कामानिमित्त दादांबरोबर बसायची संधी मिळाली. मग बीडीओ असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, कलेक्टर असेल किंवा राज्यातल्या कोणत्याही खात्याचा सचिव असेल, कामकाज कसं चालतंय मी जवळून पाहिलेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला डीपीडीसीवर काम करायची संधी मिळाली. डीपीडीसीवर काम करत असताना डीपीडीसीचा कायदा असा आहे की वर्षातून 3 वेळा पालकमंत्र्यांनी आणि कलेक्टरनी बैठक घ्यायची असते. हे सरकार आल्यापासून एकच बैठक झाली, ती पण मे महिन्यात. तिथं आराखडा तयार केला. कितीचा केला? 783 कोटीचा आराखडा आपल्या जिल्ह्याचा तयार केला. हे जे सभासद कोण आहेत डीपीडीसीचे? तर या जिल्ह्यातले जिल्हा परिषदचे 68 सदस्य, नगरपालिकेचे सदस्य आणि महानगरपालिकेचे सदस्य. ह्यांच्यात इलेक्शन होतं सदस्यातल्या सदस्यात. प्रत्येकाला नगरपालिका, महानगरपालिकेला आणि झेडपीला कोटा ठरवून दिलेला आहे. झेडपी सदस्याचा, महानगरपालिकेचा, नगरपालिकेचा प्रतिनिधी म्हणून काही सदस्य त्या डीपीडीसीवर जातात. खासदार आणि आमदार हे निमंत्रित सदस्य असतील डीपीडीसीवर. पण हे सदस्य गेले, आता जातील सगळे इलेक्शन झाले, शेवटचा टप्पा चालू आहे. हे निवडून गेल्यानंतर तिथं 522 सदस्य भागिले 783 जर केलं तर किती होतंय? 1.5 कोटी रुपये प्रत्येक सदस्याच्या वाटणीला येते. आणि ह्यांनी काल घोषणा काय केली? मी 21 कोटी रुपये देणार प्रत्येक झेडपी सदस्याला. भाजपचा सदस्य निवडून द्या, त्याला 21 कोटी द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहिलेली आहे. लोकसभेच्या खासदाराला काहीतरी अधिकार दिलेले, आमदाराला अधिकार दिलेले, जिल्हा परिषद सदस्याला दिले, पंचायत समिती सदस्याला दिलेले, ग्रामपंचायत सदस्याला दिलेले. धमक्या देतात आमच्या माणसांना मत द्या, नाही तर दुसऱ्यांना 1 रुपया निधी देणार नाही. आज तागायत कुठल्या पालकमंत्र्याची भाषा अशी राहिलेली काय? अगदी चंद्रकांत दादा पाटील शेवटचे पालकमंत्री होते यांच्या आधी, त्यांनी सुद्धा असला भेदभाव कधी केला नाही. कुठली संस्कृती रुजवायचं काम हे आपल्या जिल्ह्यामध्ये करायला लागले. हे विशेषतः तरुणांनी अभ्यास केला पाहिजे. आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1009 पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या. त्यापैकी 566 पाणी पुरवठा योजना आज तागायत काम पूर्ण झालेलं आहे. मध्ये माझ्याकडे बचेरीतली लोक आली, भैया फक्त मोटर बसवायची राहिली, कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही. ते बचेरीची ग्रामपंचायतीचे सदस्य आणि त्या कॉन्ट्रॅक्टरांनी अधिकाऱ्यांना बोलवलं, का बसवत नाही? तो म्हटला, भैया मी जवळजवळ 90% काम केले, मोटर उद्या बसवतो, मला फक्त 25%च बिल मिळाले, मी व्याजाने पैसे काढून हे सगळं काम पूर्ण केलं.
तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर बघितलं, इस्लामपूरला सांगली जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठ्याचा एक ठेकेदार होता, त्याने आत्महत्या केली. ठेकेदारांची ही अवस्था आहे आज. माझा सवाल आहे पालकमंत्र्यांना, तुमचंच खातं ग्रामविकास खातं, खाली बी तुमचं सरकार, वर बी तुमचं सरकार, मग गेल्या 1 वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या पाणी पुरवठा योजना पूर्ण का झाल्या नाहीत. आता इथं वयस्कर माणसं बसलीत, त्यांना अजून सुद्धा रेडिओ ऐकायची सवय आहे. सकाळी 7 वाजता एक जाहिरात लागते, हर घर नल, हर घर पाणी. एक थेंब पाणी आलेलं नाही अजून. मग हे शोधत शोधत मी केंद्रात गेलो, तिथल्या सचिवाला भेटलो, म्हणलं तुम्ही पैसे का दिले नाहीत? ते म्हणले केंद्राच्या वाट्याचा रुपयान आम्ही खाली दिलेला आहे, महाराष्ट्र शासनाने त्यांचा हिस्सा भरलेला नाही. हे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, पाण्याचा जलजीवनचा विषय ह्यांच्याकडे येतो. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पालकचा अर्थ काय हो? तुम्ही आई वडिलासारखं या जिल्ह्याला सांभाळलं पाहिजे. 566 गावांना अजून पाणी मिळत नाही. या वर्षी हवामान खात्याने सांगितले पाऊस कमी पडणार आहे, म्हणजे आमच्या आया बहिणीने घागरे घेऊन 2-2 किलोमीटर पाणी भरायला जायचं काय आता? ही परिस्थिती आहे. आणि मोठ्या गप्पा मारायच्या, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, घंटा केलं. आणि अलीकडे एक आपल्या देशात पद्धत चालू झालेली आहे. आपल्या देशात काय घडणार असेल की अमेरिकेचा अध्यक्ष सांगतो भारताचं युद्ध थांबलं. काल एक घोषणा झाली, भारताचा आणि अमेरिकेचा व्यापार चालू झाला. युवकांनी मी जे बोलतो, मतदानाला जाण्यापूर्वी आजचा दिवस आणि उद्याचा दिवस युट्यूबवर बसा, सर्च मारा, जेवढे काही सर्च इंजिन्स असतील त्याच्यावरती जावा आणि अभ्यास करा. जो भारताचा करार झालेला आहे, काय करार झालेला आहे? भारतातून जेवढं काय उत्पादन होईल, जे अमेरिकेत विकलं जाईल त्याच्यावर 18% टॅक्स. पहिला किती होता? 50, त्याने 18 वरती आणलं. आणि अमेरिकेतनं जे भारतात येईल त्याच्यावर 0%. सगळ्यात मोठा धोका कोणाला बसणार आहे तर ग्रामीण भारताला बसणार आहे. शेतकऱ्याला सगळ्यात मोठा फटका बसणार आहे. आपला शेतकरी, बारका शेतकरी किती एकराचा असतो बिनू पाटील? 5 एकर, 10 एकर, लई लई 15 एकर. अमेरिकेतला बारका शेतकरी किती एकराचा आहे माहितीये का? 2000 एकराचा आहे. आपल्या काय किती लिटर दूध येते? 10 लिटर ऍव्हरेज. लई चांगली गाय असेल तर 20 लिटर. अमेरिकेतली गाय किती लिटर दूध येते माहिती का? 50 ते 70 लिटर. हे मी बोलत नाही, सर्च मारायचं आणि बघायचं तुम्ही सगळ्यांनी. खोटं बोलायचं नाही त्यांच्यासारखं आपल्याला. सर्च करून बघा. म्हणजे आज जे आपले या भागातले खाजगी असतील, सहकारी तत्वावरचे दूध संघ असतील, जे काही पदार्थ बनवत असतील, चीज बनवत असतील, तूप बनवत, श्रीखंड, दही, लस्सी, मसाला दूध, जे काय बनवत असतील दुधापासून, तर तिथं त्यांचं उत्पादन जास्त असल्यामुळं तिथलं सरकार वर्ण सबसिडी देते आणि ते माल आपल्यापेक्षा स्वस्त दरात येणार आहे. आज दूध उत्पादन म्हणजे अडचणीच्या काळात आणि दर 10 दिवसाला चलन देणारं म्हणजे शेतकऱ्याचा व्यवसाय, म्हणजे दुधाचा व्यवसाय मोठ्या संकटात येणार आहे. मक्याचं उत्पन्न आपल्याकडे चांगलं आहे. अमेरिका जगातला सगळ्यात मोठा मका उत्पादन करणारा देश. आपल्याकडं एकरी 1.5 टनाच्या वर उतारा निघत नाही. अमेरिकेचा 6 टन निघतो. म्हणजे किती स्वस्तात मका येणार आहे. मक्याला आपल्याकडे तेवढाच भाव आहे. त्यांनी 2014ला जाहीर केलं होतं आम्ही हमी भाव देऊ प्रत्येक पिकाला. ते का तर काय आजपर्यंत मिळालं नाही. काल लवंगला भाषण करताना मला तर एका शेतकऱ्याने सांगितलं, बयान ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेब होते तेव्हा 15,000 ट्रॉली भरून खतं यायची. आज 15,000 मोटरसायकलवर पण खतं येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. वाढतच गेलेलं आहे, कमी काय झालेलं नाही. जे फसवायचं काम आजपर्यंत या मंडळींनी केलेलं आहे.
साखर, आपला जिल्हा अख्खा साखरेवर आहे, महाराष्ट्र साखरेवर आहे, देश साखरेवर आहे. आपला उतारा किती पडतो? लईत लई 10%, लईच चांगलं पीक पाणी झालं तर 11%. देशाचा ऍव्हरेज काढलं तर 9 ते 10% आपल्याला. आता सगळ्यात मोठी भीती ही आहे की त्या अमेरिकेच्या शेजारी ब्राझील देश आहे आणि जो जगातला सगळ्यात जास्त साखर बनवतो आणि त्यांचा उतारा 14%च्या खाली नाही. म्हणजे आज तिथले साखर कारखानदार अमेरिकेतल्या व्यापाऱ्याला साखर विकणार स्वस्तात आणि तिथली साखर आपल्या देशात येणार. म्हणजे आपले साखरेचे भाव सुद्धा 3,000वरून किती रिव्हर्स मारल येत्या 2 वर्षात. हे मोठं संकट आपल्या देशावर येणार आहे. या लोकांना आपण मतं द्यायची का नाही याचा गांभीर्यपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. मगाशी मी म्हणलो तुम्हाला की पालकमंत्र्यांनी जाहीर केलं की मी 21 कोटी निधी देणार प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला, भाजपच्या. आम्हाला नाही. अर्जुनदादा निवडून आले तरी त्यांना नाही देणार. बरं, आपण असं धरू महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने ठरवलं की जेवढ्या जिल्हा परिषद आहेत तिथं फक्त भाजपचे सदस्य निवडून द्यायचे. हिशोब करू आपण. 2025 जिल्हा परिषद सदस्य अख्ख्या महाराष्ट्रात आहेत. प्रत्येकाला 21 कोटी रुपये द्यायचे म्हणले तर 4,72,500 कोटी रुपये लागतील. ज्या खात्यावरती हे बसलेले, ज्या खात्याचे हे मंत्री आहे, त्याचं चालू वर्षाचं 25-26 बजेट किती आहे सर्च करून बघा गुगलवर, तरुण पिढीला. मी जे बोलतोय ते सगळं सर्च करायचं तुमच्या सोशल मीडियावर जाऊन. 11,000 कोटी रुपये यांचं बजेट आहे. लागणार किती आहेत? 4,72,000 कोटी. 21 कोटी देणार आहेत ना. आता म्हणतील मी 5 वर्षात देणार आहे, वर्षाला नाही. 5 वर्षात जरी द्यायचं म्हणलं तर ह्या 4,00,000 कोटीला जर 5 वर्षांनी भागलं आपण तर दरवर्षी 9,00,000 कोटी लागतील. 9,00,000 कोटी कुठं आणि 11,000 कोटी कुठं? बजेट, शासनाचं बजेट ग्रामविकास खात्याचं 11,000 कोटी. आणि त्या 11,000 कोटीत ग्रामविकास खात्यातल्या शिक्षकांचा पगार, कर्मचाऱ्यांचा पगार आणि त्याचबरोबरीनं विकास कामं असतील, प्रशिक्षण असतील, या सगळ्या गोष्टी. म्हणजे निम्माच पैसा विकासाला मिळतो. म्हणजे नुसत्या थापा आणायच्या, लोकांना येड्यात काढायचा कार्यक्रम करायचा, हेच धंदे यांचे चालू आहे. आम्ही तुम्ही दिलेल्या धमक्यांना भीक घालत नाही, स्पष्टपणाने सांगतो. आता टीका केली जाते. उत्तमराव जानकर साहेब आणि आम्ही एकत्र आलो, मोहिते पाटील कुटुंब एकत्र आलं. उत्तमराव जानकर साहेबांचे समर्थक आणि आम्ही मोहिते पाटील समर्थक एकत्र आलो. आज एकच आहे. आम्ही दोघं ठरवून आलो आणि त्याचं आजपर्यंत बोललो नव्हतं ते गुपित मी आज फुलचिरस गावामध्ये उघड करतो. आम्ही दोघांनी काय ठरवलं? एवढे वर्ष सुभाष अण्णांपासून आतापर्यंत एकामेकाच्या विरोधात आपण संघर्ष केले. त्याच्यापूर्वी शामराव पाटील साहेब होते, नंतर एस.बी. अण्णा होते, परत उत्तमराव होते. खरं इलेक्शन आलं, एकामेकाच्या विरोधात प्रचार केला. आपण आपली पायरी कधी कोणी घसरलं नाही, कोणी खालच्या पातळीला गेलं नाही. सुसंस्कृत राजकारण केलं आणि इलेक्शन पुरतं राजकारण केलं. हे सुसंस्कृत राजकारण आपल्या नेते मंडळीने आपल्या तालुक्याला घालून दिलेलं आहे. आम्ही एक का आलो? आपल्या तालुक्यात भांडणात आपल्या तालुक्याचा विकास मागं पडायला लागला. त्यापेक्षा बाहेरच्या शत्रूला चांगल्या पद्धतीने तोंड देऊ, आपण एकत्र येऊ आणि या 40 वर्षामध्ये आपण स्वतंत्र लढत आलो. या तालुक्यातील धनगर समाजाची इच्छा होती की आपला कुणीही नेता एकदा आमदार व्हावा, हे स्वप्न होतं का नव्हतं? बर, आमच्या ह्या भांडणामध्ये गाव पातळीवर जातीय तेढ निर्माण व्हायला लागली. ही दूरदृष्टी उत्तमराव जानकर साहेबांनी आणि मोहिते पाटील कुटुंबाने ठेवली, त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठेवली. आज
हे टोकाचं राजकारण गाव पातळीवर कोणाचं आहे का हो? जसं लोकसभा इलेक्शन झाले त्यावेळेपासून आपण मैत्रीपूर्ण सगळीकडे काम करतो. जातीयतेचं विष संपून गेलेलं आहे आपल्या तालुक्यात, परंतु हे पुन्हा जातीयतेचं विष आपल्या तालुक्यात पसरवण्याचं काम ही मंडळी करत आहे. जानकर साहेब बोलले 13 महिन्यात 13 रुपये दिले नाही. पालकमंत्री महोदय म्हणले त्यांच्या लायकीप्रमाणे दिले. माझा सवाल आहे पालकमंत्र्याला, आदरणीय जानकर साहेब हे या माळशिरस तालुक्यातल्या जनतेच्या मतावर निवडून आलेले आहेत. लोकांनी निवडून दिले, लोकांनी कौल दिलेला आहे. त्या मताचा अपमान करताय तुम्ही, लोकांची लायकी काढताय, आमच्या आत्मदाराची लायकी काढताय. हा माळशिरस तालुका शांत बसणार नाही बिलकुल. या इलेक्शनला तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय माळशिरस तालुका शांत राहणार नाही. आमच्या आमदारांची लायकी काढतो तुम्ही. तुम्हालाच तुमची खाती चालवायची अक्कल नाहीये. नुसत्या मोठ्या घोषणा करता, 1 रुपया येऊन देत नाही, लोकांची कामं पूर्ण करत नाहीत. 3-3 वर्ष झालं आपल्या तालुक्यातले रस्ते अर्धवट स्थितीत पडलेले आहेत. सगळे लोकांचे काय हाल चाललेले आहेत, ह्याच्याकडे बघायचं नाही. इथं येऊन आमच्या तालुक्यात दम देत आहे. प्रशासन कसं चालवायचं ह्याची अक्कल आम्हाला सुद्धा आहे. बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिलेले. डीपीडीसीची मीटिंगच काढा तुम्ही फक्त पालकमंत्री महोदय. 3 खासदार आहेत विरोधी पक्षनेते पक्षातले, 6 आमदार आहे आम्ही. कशी ती डीपीडीसी चालती बघू. रुपया तुम्हाला सगळ्या सदस्यांचा द्यायला लागेल. जनतेचा पैसा आहे, जनतेने टॅक्सच्या रूपात भरलेला आहे आणि इथल्या जनतेने मागणी केलेली आहे. आणि मी सगळीकडे बोललो, मला लहानपणापासून घोडे सांभाळायची सवय आहे. घोडा सांभाळणाऱ्याच्यात एक मन आहे, घोड्याच्या अंगात 72 खोड्या असतील, त्याच्यावर मांड टाकून बसणाऱ्याच्या अंगात 73 खोड्या लागतील. त्या 73 खोड्या माझ्या अंगात आहेत. तुम्हाला कसं सरळ चालवायचं त्याची अक्कल मला आहे. 75 वर्ष काय आम्ही मोठ्या कळू का आमच्या डीएनए मध्ये पण आलंय ना, जवळून बघितलंय सगळं. या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेवर अन्याय होणार नाही ही जबाबदारी 100% आमची आहे. आणि मी आणि उत्तमराव जानकर तर यांना अजिबात घाबरत नाही. दाखवतोच हिसका काय आहे ते माळशिरस तालुक्याचा आणि सोलापूर जिल्ह्याचा. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि तुम्ही सगळ्या सदस्यांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाबून तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असं मी या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय भैयासाहेब. आपण या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं या फुलशेरस्थानाला या ठिकाणी संबोधित करून आदरणीय अर्जुन दादा, आदरणीय सोनालीताई आणि आदरणीय वाघमोडे साहेब यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याची भूमिका आज या जाहीर सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण व्यक्त केली. तेव्हा